असला तर ती माझ्याकडेच मला घेऊन गुजरातला जायचं. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मुलीने मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं स्टडी तुमच्यावर करायची इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन चाला. त्यांना मी घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या वतीने राजकारण आहे, दुसरं काही नाही. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. असं उत्तर दिलं नाही असतं. साहेब, काल जे कार्यक्रम झालं मोदींचं, त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असा आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातोय. काही केलं असेल, या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही? आज या भागातला शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील आणि त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच कोणताही विचारणार. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडले नाही. मला आठवतं आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते याच नाशिकमध्ये. त्यामुळे लोक इथं जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जिनियन आहे. कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटतं का दिंडोरीमध्ये? काय करतील ते बघायचं, पण जनमत त्यांच्याबरोबर नाही आहे आणि ते दिंडोरीच नाही, मी महाराष्ट्रात जातो, सगळीकडे तीच अवस्था आहे. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची, भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील. आपला एकूण अनुभव काय सांगतो? असं की ते पृथ्वीराज चव्हाणांचे असेसमेंट आहे ते. त्यांनी सांगितलं मला ट्रेंड आम्हाला अनुकूल दिसतो. मी असं नाही म्हणणार की 100% असंच होईल, पण जनमत ठिकठिकाणी लोक बदलाला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी. साहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला, मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं, मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या. असं आहे की खरं म्हणजे ते मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे अरेंज करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया. मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. कोण? मोहित कंबोज. काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली, त्याच्यात ते असं म्हणले की निवडणुकांनंतर आपण जे म्हटलं होतं की छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये गेले होते, त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाजपत जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो? पण मी काही शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही आहे.